आता या बुलेटिनमध्ये बघूयात बातमी 36 जिल्ह्यांची। मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरती अजित पवारांनी बैठक बोलावली आहे। मुस्लिम समाजाचं शिष्टमंडळ या बैठकीला उपस्थित राहणार आहे। पोलीस महासंचालक, मुंबई पोलीस आयुक्त देखील बैठकीला उपस्थित राहणार असून उद्या सकाळी 8:30 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर बैठकीचं आयोजन केलंय। पहिली ते चौथी हिंदी भाषा शिकण्याची गरज नाही असं मत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी व्यक्त केलं। प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांवरती हिंदीचा भार नको, 5वी पासून हिंदी असावी असं अजित पवार म्हणाले। देशभरात मराठीची सक्ती करणार का असा सवाल मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला विचारला। हिंदी सक्ती केली तर संपूर्ण देशात मराठीची सक्ती केली पाहिजे अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली। सक्ती केली म्हणून भाषा बदलत नाही, किती सरकार येतील किती जातील भाषा टिकून राहते, मराठी भाषेबद्दल आम्हाला अभिमान आहे अशी प्रतिक्रिया अभिनेते सयाजी शिंदेंनी दिली। बच्चू कडूंना मोठा दिलासा मिळाला। अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदावरून बच्चू कडूंना अपात्र करण्यात आलं होतं। विभागीय सहनिबंधकांच्या या निर्णयाला नागपूर हायकोर्टानं स्थगिती दिली, त्यामुळे बच्चू कडूंकडे जिल्हा बँकेचं अध्यक्षपद आणि संचालकपद कायम राहणार आहे। अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसमोर उपाध्यक्ष अभिजित ढेपे आणि प्रहारच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडत जल्लोष केला। जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाबाबत बच्चू कडूंना दिलासा मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला। दिल्लीमध्ये 29 जून आणि 30 जूनला महाराष्ट्र काँग्रेस पक्षाची बैठक होणार आहे। आगामी काळात महाराष्ट्र काँग्रेस पक्षात मोठे फेरबदल होणार आहेत। मुंबई महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात तसंच महाराष्ट्रातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात राजधानी दिल्लीत ही बैठक होणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी काँग्रेसनं रणनीती आखली आहे। ऑगस्ट महिन्यात काँग्रेस राज्यात जनसंवाद यात्रा करणार आहे। गावोगावी जाऊन सरकारचं अपयश जनतेला सांगितलं जाणार आहे। मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या जनता दरबारात नागरिकांची मोठी गर्दी झाली। यावेळी बहुतांश पालकवर्ग तसंच शेतकरी यांची कामं मार्गी लागावीत यासाठी नागरिकांची गर्दी झाली। आता केवळ 72 तासात पीएफ खात्यातनं 5 लाख रुपयांपर्यंत पैसे काढता येणार आहेत। ही मर्यादा पूर्वी 1 लाख रुपये होती। केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांनी तशी माहिती दिली आहे। भारतीय रेल्वेवरील लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांच्या प्रवासी तिकीट दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतलाय। लांब पल्ल्याच्या रेल्वेगाडीच्या विना वातानुकूलित प्रवासी दरात 1 पैसा आणि वातानुकूलित लांब पल्ल्याच्या रेल्वेगाडीच्या वातानुकूलित प्रवासी दरात 2 पैशांची वाढ करण्यात आली आहे। भारतीय रेल्वे आरक्षण चार्ट संबंधित ट्रेन निघण्यापूर्वी 24 तास अगोदर जारी केला जाणार आहे। यापूर्वी चार्ट 4 तास अगोदर तयार केला जायचा, आता या नियमांमध्ये बदल केला जाणार आहे। अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या निर्वाह आणि आहार आणि शैक्षणिक साहित्य खरेदीच्या भत्त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे। आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांचा भत्ता दुप्पट करण्यात आलाय। कोकणात पावसानं दमदार हजेरी लावली। रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह नाशिक, पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावरील परिसरांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय, तर मुंबईसह विदर्भातील जिल्ह्यांना येलो अलर्ट आहे। मुंबई शहर आणि उपनगरात पावसाचा बऱ्यापैकी जोर आहे। मुंबईत सुद्धा पाऊस अधूनमधून कोसळत असून मध्यरात्री वाऱ्यासह पाऊस कोसळतोय। आज मुंबई शहर आणि उपनगरात आकाश ढगाळ राहणार असून मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। पुणे जिल्ह्याच्या खेड आणि शिरूर तालुक्यासाठी वरदान ठरणारं आरळा नदीवरील कळमोडी धरण ओव्हरफ्लो झालंय। धरणातून आरळा नदीत चासकमान धरणासाठी 2000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। कोयना धरणात गेल्या 24 तासात जोरदार पाऊस पडत असून 5 टीएमसी पाण्याची वाढ झाली आहे। धरणात 41 टीएमसी पाणीसाठा जमा झालाय। धरणात 31,252 क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे। पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील 4ही धरणांमध्ये मिळून 11.27 अब्ज घनफूट इतका पाणीसाठा आहे। दरम्यान धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस कायम राहिल्यामुळे खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रामध्ये विसर्ग कायम ठेवण्यात आलाय। रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यामध्ये मागील 2 दिवसांपासून संततधार पाऊस कोसळतोय। रायगड जिल्ह्यामध्ये मंगळवारी सकाळपर्यंत सर्वाधिक पावसाची नोंद झाली। काही भागात 100 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस नोंदवला गेलाय। दरम्यान पुढील 2 ते 3 दिवस या भागात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। नागपूरसह विदर्भातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये सोमवारी रात्रीपासून रिमझिम पाऊस पडतोय। बुधवार आणि गुरुवारी पावसाचा जोर आणखी वाढण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय।
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणामध्ये समाधानकारक पाणीसाठा जमा झाला. या धरणामध्ये 28% पाणीसाठा जमा झाला असून त्यामुळे आता राखीव पाणीसाठा उचलण्याची गरज राहिलेली नाही. जून महिन्याच्या 29 तारखेपर्यंत पुन्हा मोठ्या उंचीच्या लाटा उसळणार असून पाऊस आणि वारा यामुळे त्यांची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. समुद्रकिनारी असलेल्या घरांची तसंच किनाऱ्यालगत नांगरून ठेवलेल्या बोटींच्या सुरक्षिततेचा प्रश्न उद्भवणार आहे. मुंबई आणि नवी मुंबईतल्या अनेक भागात संततधार पाऊस पडतोय. काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाच्या पुनरागमनामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळालाय. यानंतर एक महत्त्वाची बातमी आहे. मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरती अजित पवारांनी आज बैठक बोलावली आहे. मुस्लिम समाजाचं शिष्टमंडळ या बैठकीला उपस्थित राहणार आहे. पोलीस महासंचालक, मुंबई पोलीस आयुक्त देखील या बैठकीला उपस्थित असतील. सकाळी 8:30 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरती एक महत्त्वाची बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलावली. आज सकाळी 8:30 वाजता मुस्लिम समाजाचं शिष्टमंडळ या बैठकीला उपस्थित असेल. त्याचसोबत पोलीस महासंचालक आणि मुंबई पोलीस आयुक्त देखील आज सकाळी 8:30 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर होणाऱ्या बैठकीला उपस्थित असतील. पुन्हा पाहूया बातमी 36 जिल्ह्यांची. एसटी बसचं तिकीट काढण्यासाठी आता मुंबई वन कार्डचा देखील वापर करता येणार आहे. मेट्रो, मोनो, रेल्वे पाठोपाठ एसटीनेही हा निर्णय घेतलाय. हे कार्ड मुंबई महानगर प्रदेशात लवकरच लागू होणार आहे. शिव म्हणजेच सायन पुलाच्या दक्षिण बाजूकडील पादचारी पुलाचं काम रेल्वे विभागामार्फत सुरू असून ते 31 ऑगस्टपर्यंत पूर्ण केलं जाणार आहे. 31 ऑगस्ट नंतर मुख्य पुलाच्या दक्षिणेकडील भागाच्या तोडकामाला सुरुवात केली जाईल. मुंबईतील वाहतूक व्यवस्था अधिक जलद करण्यासाठी MMRDAनं तब्बल 12,000 कोटी रुपयांच्या 19 टेंडर्सना मंजुरी दिली आहे. त्यातून मेट्रो सेवेचे मोठं जाळं विस्तारण्यात येणार आहे. नागपुरात शाळा उघडताच स्कूल बस, व्हॅन तसंच ऑटो रिक्षांवरती वाहतूक पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 150हून अधिक वाहनांवरती कारवाई करण्यात आली. प्रादेशिक परिवहन कार्यालयानं मोटार वाहन कायदा आणि मुंबई मोटार वाहन कर कायद्यातील तरतुदीप्रमाणे वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी वाहनांवरती कारवाई केली जाते. या माध्यमातून गेल्या वर्षभरात वडाळा आणि अंधेरी RTOच्या माध्यमातून 673 वाहनं जप्त करण्यात आली आहेत. मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून सेतू केंद्र हे नागरिकांच्या मदतीचा सेतू बनत आहे. या सेतू केंद्राच्या माध्यमातून जानेवारी ते जून या कालावधीत सुमारे 1.5 लाख नागरिकांनी या सेवेचा लाभ घेतला, अशी माहिती जिल्हाधिकारी आचल गोयल यांनी दिली. गेल्या 10 ते 12 दिवसांपासून भाववाढ झालेल्या सोन्याच्या भावात मंगळवारी 2,000 रुपयांची घसरण झाली. त्यामुळे सोनं 97,400 रुपयांवरती आलंय. तसंच चांदीच्या देखील भावात 500 रुपयांची घसरण होऊन ती 1,07,000 रुपयांवरती आली आहे. उच्च न्यायालयासाठी वांद्रे पूर्वेतील आरक्षित भूखंड सार्वजनिक बांधकाम विभागाला निःशुल्क हस्तांतरित करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. वांद्रे पूर्वेकडील शासकीय वसाहतीत 90 एकर जागापैकी 30 एकर भूखंड उच्च न्यायालयाला देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या भूखंडावरती उच्च न्यायालयासाठी नवीन संकुल उभारण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवरील मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळील तीव्र वळण धोकादायक असल्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. त्यामुळे मध्य रेल्वेच्या अभियांत्रिकी विभागानं वळणाच्या ठिकाणी दुर्घटनेच्या 2 दिवसांपूर्वी नवीन वेग मर्यादा लागू केली होती. मात्र हवेचा दाब, लोकलचा वेग, प्रवाशांचा गेलेला तोल या काही सेकंदाच्या घटनाक्रमामुळे मुंब्रा दुर्घटना घडल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. मुंब्रा स्थानकाजवळ 9 जून रोजी झालेल्या दुर्घटनेत प्रवाशांचा तोल गेल्यामुळे अपघात घडल्याचा निष्कर्ष मध्य रेल्वेच्या प्राथमिक चौकशीत समोर आलाय. या घटनेत 5 प्रवासी ठार झाले तर 3 जखमी झाले होते. याचा अंतिम अहवाल लवकरच जाहीर होणार आहे. भारतातील पायाभूत सुविधा क्षेत्रात मोठी क्रांती घडवून आणण्याचा संकल्प केंद्र सरकारनं केलाय. याचाच एक भाग म्हणून पुढील 10 वर्षात 2.5 ते 3 लाख कोटी रुपयांचे भुयारी मार्ग प्रकल्पांची उभारणी करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरींनी दिली. पनवेलमध्ये ताप, डोकेदुखी, सर्दी आणि खोकल्याच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. हा आजार थोडासा संसर्गजन्य असल्यामुळे घरात स्वच्छता आणि गर्दीत जाणं टाळण्याच्या सूचना पालिकेच्या आरोग्य विभागानं दिल्या आहेत. नागरिकांच्या सोयीसाठी पालिकेनं रविवारी सुद्धा नागरी आरोग्य केंद्र सुरू ठेवलंय. पिंपरी चिंचवडमध्ये डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनियासारखे आजार रोखण्यासाठी पालिकेनं 11,41,663 ठिकाणांची तपासणी केली. त्यापैकी 7,167 ठिकाणी डास उत्पत्तीसाठी पोषक वातावरण असल्याचं आढळलंय. त्यातील 1,292 जणांना नोटिसा बजावण्यात आल्या.
जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये सर्दी खोकल्याच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. 100 रुग्णांपैकी सुमारे 30% रुग्णांना व्हायरल इन्फेक्शनची लक्षणं आढळली आहेत. स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी मेट्रो 6 मार्गिकेच्या कारशेडचा तिढा अद्याप सुटलेला नसल्यामुळे प्रकल्पाच्या कामाला मोठा विलंब झालाय. त्यातून या मेट्रो मार्गिकेसाठी सल्लागाराला मुदतवाढ देण्याची वेळ मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणावरती आली आहे. त्यातून या सल्लागाराच्या कामाचा खर्च तब्बल 39.61% वाढून तो 104 कोटी रुपयांवरती गेलाय. हा खर्च तब्बल 29 कोटी रुपयांनी वाढलाय. सैफी बुहानी अपलिफ्टमेंट ट्रस्टनं सामाजिक जबाबदारी घेत भेंडी बाजारात देशातील पहिला सामूहिक पुनर्विकास प्रकल्प राबवत पागडी पद्धतीमध्ये राहणाऱ्या सर्वसामान्यांना हक्काची घरं मिळवून दिली आहेत. प्रकल्पाचा दुसरा टप्पा या वर्षाअखेरीस पूर्ण होणार असून त्यात 1200हून अधिक कुटुंबियांना 375 ते 1100 चौरस फुटांची घरं आणि 2500हून जास्त व्यावसायिक गाळे दिले जाणार आहेत. इयत्ता 11वीच्या प्रवेशाच्या प्रक्रियेतील पहिल्या नियमित कॅप फेरीतील निवड यादी गुरुवारी जाहीर होणार आहे. या दिवशी विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मिळालेल्या महाविद्यालयांची निवड यादी आणि पहिल्या फेरीचा कट ऑफ जाहीर केला जाईल. राज्यातील आयटीआय अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक राज्य व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयानं जाहीर केलं. या सुधारित वेळापत्रकानुसार 30 जून रोजी प्रसिद्ध होणारी प्राथमिक गुणवत्ता यादी आता 28 जूनला प्रसिद्ध होणार आहे.